नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदामध्ये। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वामी विवेकानंदांच्या विचाराने करूया। जसं पक्षाला एका पंखाने उडता येत नाही, तसंच महिलांची परिस्थिती सुधारल्याशिवाय जगाचं कल्याण होणं शक्य नाही। बरोबर, आजचा आपला जो विषय आहे तो महिलांशी निगडित आहे, स्त्री शक्तीशी निगडित आहे। तर आजचा विषय आपण बघूया। आजचा आपला विषय आहे गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग, निदान आणि उपचार। बरोबर, म्हणजेच सर्वाइकल कॅन्सरचं निदान कसं करायचं आणि त्याच्यावर उपचार काय काय आहेत ते आपण जाणणार आहोत। आणि त्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आज आपल्यासोबत उपस्थित आहेत स्टुडिओमध्ये डॉक्टर प्रज्ञा चंगेडे मॅडम। नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये। नमस्कार डॉक्टर निखिल, तुम्ही मला ह्या कार्यक्रमात बोलवलं आणि प्रेक्षकांची माझी एवढी चांगली ओळख करून दिली त्याबद्दल मी तुमचे आभार प्रकट करते। मॅडमची मित्रांनो थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो। मॅडम सहयोगी प्राध्यापक आहेत, कुठे तर लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच सायन रुग्णालय मुंबई येथे आपण MS केलंय प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग या विषयात सेट GS वैद्यकीय महाविद्यालय आणि KEM हॉस्पिटलमधून। आपण त्यापुढे बऱ्याच डिग्र्या पदवी देखील प्राप्त केल्या, जसं की FICOG म्हणजेच फेलो ऑफ इंडियन कॉलेज ऑफ ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजी, FCPS म्हणजे फेलो ऑफ कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन, DGO म्हणजे डिप्लोमा इन गायनॅक अँड ऑब्स्टेटिक्स। MBBS मॅडमनी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या नाशिक वैद्यकीय महाविद्यालयातून केलेलं आहे। IBCLC म्हणजेच इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट या पदव्या आपण MS नंतर प्राप्त केलेल्या आहेत। आणि आपण सचिव आहात, व्यवस्थापक आहात भारतीय प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगच्या मासिकांचे। आणि पुरस्कारांबद्दल सांगायचं झालं तर मॅडमना वंडर फॉक्सियन या पुरस्काराने मॅडमचा सन्मान करण्यात आला आहे। आणि शोध निबंधाविषयी जर सांगायचं झालं तर मॅडमनी 30 पेक्षा जास्त शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहे। तर मॅडम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं कार्यक्रमामध्ये। आणि मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया, शुभ शीघ्रम। आणि मॅडम माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आमच्या मित्रांना गर्भाशयाविषयी, गर्भाशयाची जी ग्रीवा असते किंवा त्याचे वेगवेगळे जे भाग आहेत त्याच्या रचनेविषयी कृपया मार्गदर्शन करा। धन्यवाद। गर्भाशयाविषयी सांगायचं झालं तर गर्भाशय, ग्रीवा, अंडाशय किंवा अंडबीज हे सगळे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट म्हणजे प्रजनन संस्थेचे वेगळे वेगळे अवयव आहे। त्याच्यात मुख्य आहे गर्भाशय आणि त्याला जोडणारा योनिमार्ग आणि गर्भाशयाला जोडणारा हा भाग किंवा हा अवयव म्हणजे सर्विक्स किंवा ज्याला आपण ग्रीवा म्हणतो। तर आजचा जो आपला मुख्य विषय आहे ग्रीवा म्हणजे सर्विक्स जे आहे ह्याचा काही भाग आहे तो योनिमार्गात उघडतो, त्याला आपण एक्टोसर्विक्स म्हणतो। आणि काही भाग आहे तो गर्भाशयाच्या जवळचा असतो, त्याला आपण एंडोसर्विक्स म्हणतो। तर सांगायचं झालं या रचनेविषयी तर जो एंडोसर्विक्स हा भाग आहे त्याच्या पेशी कॉलमसारख्या असतात, म्हणून त्याला कॉलमनर एपिथेलियम असं म्हटलं जातं। जो भाग योनिमार्गात उघडतो त्याला एक्टोसर्विक्स म्हणतात। तो स्क्वॅमस एपिथेलियम म्हणजे अशा सपाट पेशींनी त्याचं आवरण असतं। तर योनिमार्ग आणि गर्भाशयाला हा जो भाग जोडतो हा अरुंद असतो हा भाग। आणि हा भाग आपल्याला हात लावता येत नाही, तो दिसत नाही, त्याच्यामुळे
ह्याचा जे रोग असतात ते स्त्रीरोग तज्ज्ञाकडे गेल्याशिवाय आपल्याला त्याचं निदान करता येत नाही. बरोबर मॅडम. आणि हे सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाची जी ग्रीवा आहे, सर्वायकल कॅन्सर हा फार कॉमन शब्द आहे, आमच्या मित्रांना माहिती असेल. तर सर्वायकल कॅन्सर का होतो किंवा त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. म्हणजे नक्की कशाला आम्ही म्हणायचं की हा सर्वायकल कॅन्सर आहे? तर जसं मी सांगितलं, सर्विक्स म्हणजे जो गर्भाशय आणि योनी मार्गातला जो भाग आहे, त्या जागी ज्या पेशी असतात, जेव्हा त्यांची अनियंत्रित वाढ होते, जेव्हा त्यांचं खूप मल्टिप्लिकेशन असं म्हणतो, ज्याला अनियंत्रित वाढ होते, जेव्हा त्याचा कर्करोग होतो, त्याला सर्वायकल कॅन्सर म्हणतात. म्हणजे हा गर्भाशयाच्या सामान्य भाषेत सांगायचं झालं तर गर्भाशयामुखाचा जो कॅन्सर असतोच त्यालाच सर्वायकल कॅन्सर किंवा ग्रीवेचा कॅन्सर असं म्हटलं जातं. मॅडमने एकदम छान सोप्या शब्दामध्ये जो गर्भाशयाचं जो तोंड असतं, मुख असतं, त्याला सर्विक्स असं म्हणतात आणि त्याला होणारा जो कर्करोग आहे त्याला आपण सर्वायकल कॅन्सर असं म्हणतो. तर अशी आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि कुठल्या वयोगटामध्ये मॅडम हा जास्त पाहायला मिळतो? साधारणतः हा जो कर्करोग आहे तो महिलांमध्ये 35 ते 44 ह्या वयोगटातील महिलांना होतो. त्या वयात त्या कर्करोगाची सुरुवात होते. त्याचं पीक किंवा शिखर जे असं ते साधारणतः 55 ते 59 वर्षापर्यंत ह्याचं जे शिखर असतं ते होतं. 20% कॅन्सर हे रजोनितीनंतर म्हणजेच मेनोपॉज नंतर म्हणजे 20% महिलांना हा कर्करोग होऊ शकतो. त्याच्यामुळे ॲव्हरेज जर आपण पाहिलं गेलं तर 50च्या वयोगटातील महिलांना ह्याचा कर्करोग होतो. पण मागच्या दशकात असं लक्षात आलेलं आहे की आजकाल हा कर्करोग फार कमी वयात किंवा तरुण महिलांना होत आहे. तर आमच्या सायन हॉस्पिटल किंवा सायन रुग्णालयात ह्याचा अभ्यास केला गेला तर 35 ते 40 ह्या वयोगटातील महिलांना जास्त आढळण्यात आला हा कर्करोग. म्हणजे दोन्ही आपल्याला बघायला मिळतं की 35 ते 40 हा वयोगट आणि जसं तुम्ही सांगितलं रजोनिवृत्तीनंतर मेनोपॉज नंतर जास्त पाहायला मिळतो. ह्याचे 2 टोक आहेत. बरोबर, 1-2 टोकं आहेत. आणि मॅडम काय कारण किंवा हाय रिस्क ज्याला आपण म्हणतो उच्च धोका सर्वायकल कॅन्सर होण्यासाठी कुठल्या गोष्टी जबाबदार आहेत किंवा काय समजायचं आम्ही, कुठले रिस्क फॅक्टर्स आहेत? तर साधारण पाहता ह्याचे हाय रिस्क फॅक्टर्स ज्याला आपण म्हणतो ते आहे लैंगिकरित्या जर सक्रिय महिला असेल, म्हणजे कमी वयात जर लैंगिक संबंध आले, 18 वर्षांच्या खालील मुलींचे जर शारीरिक संबंध आले किंवा एकापेक्षा अधिक पुरुषांबरोबर जर लैंगिक संबंध असतील, ज्याला आपण म्हणतो मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स, तर ह्या हाय रिस्क ग्रुपमध्ये मोडतात. ह्याचं कारण असं की जेव्हा लैंगिकरित्या सक्रिय महिला असतात त्यांना ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस, HIV व आणखी लैंगिकरित्या संसर्ग झालेले रोग हे जास्त बघायला मिळतात. आणि हे जेव्हा रोग असतात तेव्हा हा कॅन्सर लवकर होतो ह्या महिलांना ज्यांना ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसचे इन्फेक्शन झालेलं असतं. त्यानंतर ज्या स्त्रिया फॅमिली प्लॅनिंगच्या मेथड्स वापरत नाही, म्हणजे ज्यांना सारखं ज्या गरोदर राहतात किंवा ज्यांना काही वर्षांनी सारख्या त्या गर्भधारणा करतात किंवा ज्या स्मोकिंग करतात, त्या महिलांमध्ये हा कर्करोग जास्त प्रमाणात बघायला मिळतो. त्याच्यानंतर HIV किंवा इम्युनोसेप्रेशन म्हणजे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी असते, अशा महिलांमध्ये पण हा कॅन्सर जास्त बघितला जातो. 6% जास्त हा HIV पॉझिटिव्ह महिलांमध्ये हा कर्करोग बघितला जातो. त्याच्यानंतर जे लैंगिकरित्या अस्वच्छता पाळत म्हणजे अस्वच्छता ठेवतात, ज्या शिकलेल्या नाही आहे, ज्यांच्यामध्ये जागरूकता नाही आहे, लो सोशो इकॉनॉमिक स्टेटस ज्याला म्हणतो, म्हणजे दारिद्र्य रेषाखालच्या महिलांमध्ये हा कर्करोग जास्त पाहिलेला जातो. तर त्याच्यानंतर ॲडिनोकार्सिनोमा जे मी सांगितलं एंडोसर्विक्समध्ये होतो, जो भाग गर्भपिशवीच्या जवळचा आहे, त्याचं जे कर्करोग आहे तो खूप जास्त जर खूप वर्ष अधिक ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल किंवा गर्भनिरोधक गोळ्या खूप वर्ष जर ज्या महिला खातात त्यांच्यातही हा कॅन्सर जास्त प्रमाणात पाहिला जातो. बरं, तर मॅडमने एकदम छान आपल्याला उत्तर दिलेलं आहे की काय काय रिस्क फॅक्टर होऊ शकतात, काय काय गोष्टी धोकादायक होऊ शकतात आणि हा जो सर्वायकल कॅन्सर ज्याला आपण म्हणतो त्याला आपण बळी पडू शकतो त्याच्यासाठी मॅडमनी सांगितले. आणि मॅडम कारण काय सांगणार तुम्ही या सर्वायकल कॅन्सरचं?
जर आपण कारणं शोधायला गेलो तर जवळजवळ 99% म्हणजे 99% कॅन्सर हा एकच इन्फेक्शनमुळे होतो, तो आहे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. हा एक विषाणू आहे, जसा करोना व्हायरस आहे तसाच हा ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस हा एक विषाणू आहे. तर ह्याच्यामध्ये 100पेक्षा अधिक टाईप्स आहेत, पण त्याच्यातले हाय रिस्क टाईपचे इन्फेक्शन म्हणजे जसं आपण बघायला गेलो ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस 16, 18, 6, 11 हे जे 4 टाईपचे आहेत ते जास्त प्रमाणात जर त्यांचं इन्फेक्शन झालं तर कर्करोग होण्याची शक्यता असते. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस हे जे इन्फेक्शन आहे ते लैंगिकरित्या पसरलं जातं, त्याचा संसर्ग होतो. जर आपण बघितलं तर कुठल्याही 15 ते 45 अशा वयोगटातील महिलांमध्ये 70% महिलांना हे इन्फेक्शन कधी ना कधीतरी झालेलं असतं, पण सगळ्यांमध्येच ह्याचा कॅन्सर होत नाही. जर आपण बघायला गेलो वारंवार हे जर इन्फेक्शन होत गेलं, आपली जी इम्यून सिस्टीम आहे किंवा जी इम्युनिटी आहे ती ह्याच्यावर मात देते, ह्या संसर्गावर मात देते. पण समजा हे इन्फेक्शन सतत होत गेलं किंवा इम्युनोसप्रेशन असलं तर काय होऊ शकतं की हे जे इन्फेक्शन आहे हे तसंच पर्सिस्टंट राहतं, म्हणजे ते तसंच राहतं, आपण त्याच्यावर मात करू शकत नाही. आणि मग ह्या इन्फेक्शन जर हे सतत तसंच राहिलं तर 1% खाली ह्या इन्फेक्शनच्या महिलांमध्ये हा कर्करोग होण्याची शक्यता आहे. डॉक्टर प्रज्ञा चंगेडे मॅडम आपल्याला छान माहिती देत आहेत. मॅडम सायन रुग्णालयाशी निगडीत आहेत आणि आजचा आपला विषय आहे सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाची जी ग्रीवा असते त्याच्या कर्करोगाविषयी बोलतोय. तुर्तास इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आजच्या आपल्या भागात आपण सर्वायकल कॅन्सरविषयी म्हणजेच गर्भाशयाची जी ग्रीवा असतं त्याच्या कर्करोगांविषयी, त्याचा निदान कसं करायचं, त्याचा उपचार कसा करायचा त्याविषयी जाणून घेतोय. आणि त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करायला सहयोगी प्राध्यापक ज्या की लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सायन रुग्णालयात आहेत अशा डॉक्टर प्रज्ञा चंगेडे मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आणि विषयाकडे वळूया की हा सर्वायकल कॅन्सर जो आहे तो त्याची लक्षणं काय आहे, आम्ही कसं ओळखायचं? सर्वायकल कॅन्सरविषयी सांगायचं झालं तर ह्याची लक्षणं फार लवकर दिसून येत नाही. या कर्करोगाचं विशेष आहे की ह्याच्या जे सिम्पटम्स आहेत ते थोडे उशिरा कळतात आणि जे सिम्पटम्स असतात ते फार कर्करोगापेक्षा ते असे सिंपल असतात. म्हणजे महिलांमध्ये लक्षणं अशी दिसून येतात की त्यांना योनी मार्गातून जे पांढरं पाणी जातं त्याला घाण वास किंवा ज्याला फाऊल स्मेलिंग डिस्चार्ज असं म्हणतो ते येतात. त्याच्यानंतर योनी मार्गातून रक्तस्राव होणे, पण तो कधी होतो की लैंगिक संबंध ठेवल्यावर किंवा डॉक्टरांनी तपास केल्यावर किंवा मासिक पाळी जी आहे ती खूप वारंवार मासिक पाळी येणे किंवा मासिक पाळीच्या वेळेला जास्त रक्त जाणं, ओटीपोटात दुखणं, ओटीपोटात सूज येणं, पायालाही सूज येणं, पाय दुखणे, पायावरती सूज येणे, त्याच्यानंतर अनियमित मासिक पाळी म्हणजे पाळीच्या मध्येही रक्तस्राव जाणं, हे असे लक्षणं असतात. त्याच्यानंतर कधीकधी जेव्हा गर्भाशयाच्या तोंडावरती एक गाठ येते त्याच्यामुळे महिलांना सारखं एक ओढल्यासारखं एक भास होतो. त्याच्यानंतर लैंगिक संबंध ठेवताना खूप त्रास होतो, त्यांना दुखतं किंवा त्यांना रक्तस्राव चालू होतं. ती अशी काही लक्षणं असतात. पण ही लक्षणं जी आहे ही कधीकधी महिलांना काय वाटतं की खूप वाढल्याशिवाय महिला स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जात नाही. आपल्याकडे एक तर शिक्षित नसतात महिला किंवा त्यांना माहिती नसतं की आपण कमी त्रासात जर कमी त्रास होत असताना जर आपण स्त्रीरोग तज्ज्ञाकडे गेलो तर हा कॅन्सर किंवा दुसरे काही इन्फेक्शन असेल ते लवकर आटोक्यात येऊ शकतात, त्यांच्यावर उपचार चालू होऊ शकतात. जर आपण खूप उशिरा किंवा हाताबाहेर गोष्ट केल्यावर गेलो तेव्हा फार लिमिटेड ट्रीटमेंट अवेलेबल असते आणि खूप काय करता येत नाही.
जसं एंडोमेट्रियमचा कर्करोग असतो त्याच्यात कसं होतं की लक्षणं लवकर दिसून येतात, पण ह्या कर्करोग हा मध्ये असल्यामुळे किंवा डीप असल्यामुळे महिलांना खूप लवकर लक्षात नाही. त्यांना काय वाटतं की पांढरं पाणी जातंय हे फार नॉर्मल गोष्ट आहे, म्हणून त्या खूप उशिरा येतात. तेव्हा हाताबाहेर सिच्युएशन गेलेली असते किंवा खूप वरच्या टप्प्याचा कर्करोग झालेला असतो. त्याच्यामुळे मी सांगू इच्छिते की काहीही त्रास झाल्यास खूप लवकर जर तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञाकडे गेला तर त्याचं निदान होऊ शकतं, त्याची तुम्हाला ट्रीटमेंट जी आहे ती मिळू शकते. डॉक्टर प्रज्ञा आपल्याला छान माहिती देत आहे. वेळीच घातलेला एक टाका पुढचे 9 टाके वाचवतो. तर हा मतितार्थ आपण काढूया. आणि मॅडमनी छान सांगितलं की सफेद पाणी जास्त जातं किंवा रक्तस्राव जेव्हा संबंध येतात तेव्हा जाणवतं किंवा पेन, सूज येतं. छान माहिती सांगितली मॅडम. आणि आम्ही निदान कसं करायचं किंवा तुम्ही गायनेकोलॉजिस्ट कसं निदान करता की बाबा हा सर्वायकल कॅन्सर आहे? तर निदान करण्यासाठी भरपूर चाचण्या आहेत. त्या चाचण्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे ती आहे सर्व्हिक्स बायोप्सी. निदान वेगळं आणि स्क्रीनिंग वेगळं. स्क्रीनिंग आम्ही सगळ्या महिलांचं करतो. जसं सायन रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक महिलेचं आम्ही पॅप स्मिअर ही चाचणी सगळ्यांसाठीच करतो. ही म्हणजे सगळ्या महिलांमध्ये हा कर्करोग होण्याची शक्यता आहे की नाही ते करण्यासाठी आम्ही पॅप स्मिअर हे कलेक्ट केलं जातं. आणि जर त्याचा सर्व्हिक्सचा तपास करताना जर आम्हाला एखादी गाठ दिसली, एखादं अल्सर दिसलं तर त्या जागेची आम्ही बायोप्सी म्हणजे जी गोल्ड स्टँडर्ड जी टेस्ट म्हणतो किंवा ज्यांनी एकदम निदान परफेक्ट होऊ शकतं ती चाचणी म्हणजे सर्व्हिक्स बायोप्सी. तर आता हे सर्व्हिक्स बायोप्सी घ्यायची झाली तर ते काही प्रकारे घेऊ शकतो. मेन म्हणजे जर एखादी गाठ किंवा अल्सर जी स्पेक्युलम एक्झामिनेशनवर जर आम्हाला दिसली तर आम्ही बरोबर त्या गाठीतून किंवा त्या अल्सरमधून एक तुकडा तपासायला घेतो आणि त्याची स्लाईड बनवून जे पॅथॉलॉजिस्ट आहे ते त्याचा मायक्रोस्कोप खाली बघतात आणि त्या पेशींचा अभ्यास करून ते सांगू शकतात की ह्या महिलेमध्ये कर्करोग आहे की नाही. आता ज्या महिलांमध्ये हा गाठ किंवा अल्सर दिसत नाही त्याच्यासाठी कुठल्या भागाचा बायोप्सी घ्यायचा ह्याच्यासाठी भरपूर टेस्ट आहेत. एक टेस्ट अशी आहे ॲसिटिक ॲसिड म्हणजे व्हिज्युअल इन्स्पेक्शन आफ्टर ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड हे एक 5% स्ट्रेंथमध्ये आम्ही त्या ग्रीवेला लावतो, सर्व्हिक्सला लावतो आणि ज्या भागावर पांढरे चट्टे असतात त्या चट्ट्यांची आम्ही बरोबर बायोप्सी घेतो. आणि ही चाचणी झाल्यावर एक आयोडीन सोल्युशन असतं, ते आयोडीन सोल्युशन आम्ही सर्व्हिक्सला लावतो. जो नॉर्मल सर्व्हिक्सचा भाग असतो त्याच्यामध्ये ग्लायकोजन असतं आणि तो भाग चॉकलेटी ब्राऊन ह्या रंगाचा असतो. आणि जो कॅन्सरस टिश्यू असतो जसा ॲसिटिक ॲसिडनंतर पांढऱ्या चट्ट्याचा टेस्ट घेतला असतो, ह्यामध्ये ज्या सेलमध्ये ग्लायकोजन नाही ते कॅन्सरस असू शकतात. मग जे पिवळे राहतात आणि जे चॉकलेटी होत नाही त्या भागाची आम्ही बायोप्सी घेतो. तर हे जे 2 टेस्ट आहेत मेन इज सर्व्हिक्स बायोप्सी. त्याच्यानंतर दुसरी एक चाचणी असते म्हणजे मॅडम फक्त आमच्या बायोप्सी म्हणजे काय असतं की पूर्ण सर्व्हिक्स तर आपल्याला काढता येत नाही. त्या सर्व्हिक्समधला एखादा भागाचा तुकडा, एक फॉर्सेप म्हणून एक असतं पंच बायोप्सी, त्यांनी एक छोटासा तुकडा आपण काढू शकतो आणि तो भाग जो आहे तो स्लाईडवर त्याचे ब्लॉक्स बनवून ते मायक्रोस्कोप खाली त्याच्या पेशी आपण बघतो की त्या पेशी कशा आहेत. जसं मी सांगितलं स्क्वॅमस असतो, ॲडिनोकार्सिनोमा असतो. तर ह्याचं जिथे ह्या स्क्वॅमस आणि एपिथेलियल सेल्स जे भेटतात तो एक झोन असतो. तो सर्व्हिक्समध्ये तो जो भाग असतो जिथे ह्या पेशी मी जसं सांगितलं काही सर्व्हिक्सचा काही भाग योनी मार्गात उघडतो, काही भाग हा गर्भाशयाच्या जवळ असतो. त्याचं जिथे भेट होते त्याला आम्ही ट्रान्सफॉर्मेशन झोन असं म्हणतो. तर हा सगळ्या कॅन्सरची सुरुवात जी असते या ट्रान्सफॉर्मेशन झोनमध्येच तयार होते. तर ह्या ट्रान्सफॉर्मेशन झोनमधून एक तुकडा काढून त्याला मायक्रोस्कोप खाली आम्ही बघतो की त्या पेशी बरोबर आहेत की नाही, त्या पेशी मायक्रोस्कोप खाली त्या जास्त अनियंत्रित वाढ होत आहे का, त्याच्यामध्ये न्यूक्लियस कसा आहे, अशा भरपूर त्याच्या चाचण्या असतात. त्याच्यानंतर जर आपल्याला जर कॉल्पोस्कोप नावाचं एक मॅग्निफिकेशन यंत्र असतं, एक दुर्बीनसारखं असतं, त्याच्यात 10 ते 16% हा सर्व्हिक्स आहे तो मॅग्निफाय म्हणजे त्याला मोठे करून बघता येते आणि त्याच्यात आपल्याला बरोबर दिसतं की कुठला भाग नॉर्मल आहे, कुठला भाग नाही आहे.
त्याला नॉर्मल लाईटमध्ये, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फिल्टर असतात, एक ग्रीन फिल्टर असतं, त्याच्यात रक्तवाहिनी कशा आहेत सर्विक्समध्ये, त्या बरोबर आहे की नाही, त्यांचं ब्रांचिंग किती अँगलला होतं आहे, ह्या सगळ्या डिटेल्ड सर्विक्सची चाचणी करून त्यांनी आम्ही मॅग्निफिकेशन खाली बघतो आणि मग सुद्धा ठरवतो. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा हे ॲसिटिक ॲसिड, आयोडीन लावून ह्या सर्विक्सच्या तुकड्याचा बायोप्सी घेतो. कधी-कधी हा ट्रान्सफॉर्मेशन झोन जो आहे तो जसं आपल्या हार्मोनांमध्ये बदल होतात, जसं प्युबर्टी जेव्हा पाळी चालू होते, प्रेग्नन्सी, त्याच्यानंतर रजोनिवृत्तीनंतर हा जो भाग आहे हा चेंज होत असतो. त्याच्यामुळे ह्या भागातून बायोप्सी घेणं हे फार इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाचे असते. त्यासाठी वेगळे प्रकार येतात, म्हणजे जसं कोन बायोप्सी किंवा ह्या ट्रान्सफॉर्मेशन झोनला कॉटरी किंवा एखादं यंत्र लावून ते पूर्ण जो लूपनी आम्ही तो इलेक्ट्रोकॉटरीनी हा भाग काढतो आणि मग त्याचा तपास करतो. तर असं म्हणायला गेलं तर निदान करण्यासाठी सर्विक्स बायोप्सी आणि स्क्रीनिंगसाठी पॅप टेस्ट आणि एक जी असते ही ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे DNA, जसं मी सांगितलं या कॅन्सरला कारणीभूत आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. तर ते व्हायरस आहे की नाही ह्या महिलेमध्ये ते बघण्यासाठी ह्या ज्या चाचण्या असतात ह्यांनी निदान केले जाते. त्याच्यानंतर बघायला झालं तर सोनोग्राफी असते एक आणि MRI. तर ह्या ज्या रेडिओलॉजिकल चाचण्या आहेत तर त्यांनी आम्हाला कळू शकतं की गाठ किती आहे, त्याची साईज किती आहे. त्याच्यानंतर लिम्फ नोड्स, आता हा कॅन्सर जो आहे तो रक्तवाहिनी, लिम्फॅटिक ड्रेनेज ह्यांनी पसरतो आणि डायरेक्टही जवळच्या अवयवांना हा पसरतो. तर त्याच्यामुळे जर तो लिम्फच्या रीतीने जर पसरत असेल तर लिम्फ नोड्सच्या गाठी शरीरात वाढलेल्या असतात, ज्या पेल्विसमध्ये असतात. तर त्या किती वाढलेल्या आहेत, त्यांची साईज किती आहे, कुठे वाढलेल्या आहेत, ह्याचं निदान MRIने होऊ शकतं. त्याचबरोबर हे कॅन्सर ऑपरेबल आहे की नाही हे करण्यासाठी सुद्धा जे क्लिनिकल तपासणी प्लस आम्ही हे नोड्स आहेत ह्याची चाचणी करून मगच ठरवतो. डॉक्टर प्रज्ञा मॅडम आपल्याला छान माहिती देत आहेत. सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाची जी ग्रीवा आहे त्याचा कर्करोग कसा ओळखायचा त्याविषयी त्यांनी सांगितलं की बायोप्सी करायला लागते. हा एक महत्त्वाचा मुद्दा. जसं आपण भाताची परीक्षा शीतावरून करतो तसाच काहीसा प्रकार येतो, तुकडा घेऊन त्याला एक्झामिन करतो. आणि इथे वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची, तर घेऊया एक छोटीशी विश्रांती. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज आपण सर्वायकल कॅन्सरविषयी माहिती घेतोय डॉक्टर प्रज्ञा चंगेडे यांच्याकडून. आपण सहयोगी प्राध्यापक आहात लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच सायन रुग्णालयात. आणि मॅडम, सर्वायकल कॅन्सरचं जगभरात प्रमाण किती आणि भारतात किती त्याचं प्रमाण आहे? सर, जागतिक पातळीवर जर आपण पाहिलं तर हा कर्करोग महिलांमध्ये 4थ्या क्रमांकावर येतो. सगळ्यात जास्त केसेस ह्या जगातील पातळीवर ब्रेस्ट कॅन्सरच्या असतात आणि सर्वायकल कॅन्सर हा कर्करोग 4थ्या क्रमांकावर येतो. भारतात पाहिलं गेलं तर भारतातील महिलांमध्ये कॅन्सर ऑफ द ब्रेस्ट हा 1ल्या क्रमांकावर आणि 2ऱ्या क्रमांकावर आहे CS सर्विक्स किंवा ग्रीवेचा कर्करोग. जर आपण पाहिलं तर जवळजवळ जगात 5.5 लाख केसेस आहेत सर्वायकल कॅन्सरच्या आणि जर वर्षात जर आपण त्याच्या होणाऱ्या मृत्यूंकडे पाहिलं तर जवळजवळ 3 लाख महिलांचा मृत्यू दरवर्षी हा कॅन्सर ऑफ द सर्विक्समुळे होतो. भारतात जवळजवळ 1,22,000 नवीन केसेस दरवर्षी कॅन्सरच्या ह्या CS सर्विक्सच्या किंवा सर्वायकल कॅन्सरच्या नव्या केसेस आपल्याला आढळून येतात आणि जवळजवळ त्याच्यातल्या 68,000 महिला ह्या दरवर्षी मृत्यू पावतात. जर आपण जगात पाहिलं गेलं तर 10 पैकी 9 जे मृत्यू होतात ते लो व मिडल इन्कम ग्रुप कंट्रीज, म्हणजे ज्यांची आर्थिक व्यवस्था फार कमी किंवा मध्यम गटात आहे ह्या महिलांमध्ये त्यांचं मृत्यू होतं. जर आपण जगातील स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर दर 7 मिनिटाला भारतात एका महिलेचा मृत्यू होतो. अरे बापरे. आणि दर 2 मिनिटाला, म्हणजे भारतात दर 7 मिनिटाला आणि जगात दर 2 मिनिटाला एक महिलेचा मृत्यू ह्या कर्करोगामुळे होतो.
त्याच्यामुळेच हे फार वाईट वाटतं की जेव्हा एवढं निदान किंवा स्क्रीनिंग टेस्ट, वॅक्सिन्स एवढं सगळं मिळत असतानाही हा कर्करोग एवढा पसरला आहे. जगातील स्तरावर जर आपण बघितलं तर पश्चिम देश जे आहेत किंवा जे डेव्हलप कंट्रीज आहे त्यांच्यामध्ये स्क्रीनिंग आणि वॅक्सिनेशन ह्या दोन जे ह्यांचा जर वापर केला आहे तर हा जो कर्करोग आहे ह्यांचं जे आहे रेट जो आहे तो फार कमी होतो आहे. ह्याचे कमी कमी केसेस होत चालले आहेत. भारतातही आता कमी व्हायला लागलेल्या आहेत. काही वर्षा अगोदर कॅन्सर ऑफ द सर्व्हिक्स हा 1 क्रमांकावर होता. म्हणजे ब्रेस्टपेक्षाही अधिक केसेस भारतामध्ये ह्या केसच्या आढळून येत होत्या. पण आता जर बघायला गेलं तर CA ब्रेस्ट हा 1 नंबरवर आहे. म्हणजे 1,44,000 या CA ब्रेस्टच्या आहे आणि 1,22,000 हे CA सर्व्हिक्सच्या केसेस आहेत. तर तसं बघायला गेलं तर ह्याच्या केसेस कमी होत आहेत पण अजूनही खूप कमी झालेल्या नाही आहेत. अजूनही आपल्याला खूप मोठा प्रयास करावा लागणार आहे, प्रयत्न करावा लागणार आहे एक कॅन्सर आटोक्यात आणण्यासाठी. म्हणजे स्तनाचा कर्करोग आता नंबर 1 ला गेलेला आहे आणि CA सर्व्हिक्स ज्याला आपण म्हणतो तो 2 नंबरला आलेला आहे. आणि मॅडम आता बोलता बोलता तुम्ही लसीकरणाचे विषयी, वॅक्सिनेशन विषयी म्हटलात, तर जसं कोरोनासाठी आपण सगळ्यांनी आता 3रा डोस पण झाला तर ह्या आजारासाठी लसीकरणाविषयी थोडी आम्हाला माहिती द्या. तर ह्या कॅन्सरचं विशिष्ट जसं मी सांगितलं की लक्षणे फार उशिरा दिसतात किंवा ते साधे असतात. पण ह्याचा फायदा एक असा आहे ह्या कॅन्सरचं, म्हणजे जिथे तोटा एक हे होता की आपल्याला लवकर निदान करता येत नाही कारण महिला उशिराच्या टप्प्यात येतात. तसं त्याचा एक चांगला भाग असा आहे की त्यासाठी हा एक असा कर्करोग आहे ज्याच्यासाठी लसीकरण आहे. तर ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस ह्या विषाणूसाठी एक लस असते. तर हे 3 प्रकारच्या लसी आहेत. एक असते क्वाड्रिव्हॅलंट, म्हणजे जसं मी सांगितलं ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसच्या स्ट्रेन्स असतात. तर जे सगळ्यात जास्त कर्करोग करतात ती आहे 16 आणि 18 स्ट्रेन. तर ह्या दोघांसाठी एक बायव्हॅलंट वॅक्सिन असते, त्याला सर्वॅरिक्स म्हणतात. आणि क्वाड्रिव्हॅलंट म्हणजे 16, 18, 6 आणि 11 ह्या टाईपच्या ह्यूमन पॅपिलोमा व्हायरससाठी गार्डॅसिल नावाची वॅक्सिन असते. आता एक नवीन वॅक्सिन आलेली आहे, त्याचं नाव आहे गार्डॅसिल 9. म्हणजे ही 9 प्रकारच्या ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे 16, 18, 6, 11 व्यतिरिक्त अजून 5 स्ट्रेनच्या ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसला ही वॅक्सिन प्रतिबंध करते. आणि ह्या वॅक्सिन ज्या आहे ह्या मुलींना व मुलांना दोघांनाही दिल्या पाहिजे. तर CDC किंवा सेंटर ऑफ डिझीज कंट्रोल जे आहे त्यांनी सांगितले आहे की हे वॅक्सिन शक्यतो सेक्शुअल ॲक्टिव्हिटी किंवा लैंगिक ज्या ही, कारण आपल्याला माहिती आहे संक्रमण होतं ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसचं, तर ते सेक्शुअल ॲक्टिव्हिटी चालू व्हायच्या आधीच आपण हे वॅक्सिन दिलं पाहिजे. म्हणजे 11 ते 12 ह्या वयोगटात, वयात येण्याच्या आधी. तर 9 वर्षापासून आपण हे वॅक्सिन देऊ शकतो. 12 वर्षांपर्यंत तर हे वॅक्सिन दिलं पाहिजे. ह्याचे 15 वर्षाच्या आधी जर हे वॅक्सिन दिलं तर ह्याचे 2 डोस असतात. एक 0 डोस जो म्हणतो आणि एक 6 महिन्यांनी. तर मध्ये 5 महिन्यांचा गॅप हा आवश्यक आहे. पण जर हे वॅक्सिन आपण 15 वर्षानंतर ते 26 किंवा त्याच्या बियॉन्ड जर दिलं तर त्याचे 3 डोस लागतात. म्हणजे 0, 2 आणि 6 असे हे डोस आहेत. तर सांगायचं झालं तर हे 12 वर्षांच्या खालील मुला व मुलींना दोघांनाही वॅक्सिन दिलं पाहिजे. तर सगळे विचारतात की मुलींना ठीक आहे, मुलांना का देता येतं. तर मुलांनाही ह्या व्हायरसमुळे कर्करोग होतात. मेन म्हणजे जसं महिलांमध्ये आपण बघतो CA सर्व्हिक्स, वल्वा, वजायना ह्या जे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतात. तसं पुरुषांच्या जननेंद्रियामध्ये म्हणजे पेनाइल कॅन्सर, एनस जे असतं त्याचा कॅन्सर, गुदद्वाराचा कॅन्सर असतो. त्याच्यानंतर जे आहे घशाखालची जे ओरोफॅरिंग्स असतं तिथला कॅन्सर, हे सगळे कॅन्सर जर मुलांमध्येही होतात आणि एक लस दिल्याने जर ह्याच्यावर प्रतिबंध येऊ शकतो तर आपण ही लस ही दिलीच पाहिजे. तर शक्यतो 12 वर्षाच्या खाली. तर ह्याचे जे इम्युनायझेशन आहे ह्याचे सुद्धा 3 आपण विभाजन केलं जातं. तर 13 वर्षाच्या खाली म्हणजे जे रेग्युलर रुटीन आपण वॅक्सिनेशन हे सगळ्यांना दिलंच पाहिजे.
त्याच्यानंतर जे काही मुलं मुली ह्याच्यातून सुटले आहेत किंवा ज्यांना हे वॅक्सिन नाही मिळाले आहे, तर 13 ते 26 मध्ये आपण हे वॅक्सिनेशन पूर्ण करू शकतो. आणि ह्यांना फक्त आपल्याला 15 वर्षानंतर 3 डोस द्यावे लागतात. हे एक महत्त्वाचं आहे. तर हे वॅक्सिन दिल्याने काय होतं, की ह्या सगळ्या कॅन्सरचं प्रमाण एकदम 90% जवळ-जवळ हे कॅन्सर आटोक्यात येतं किंवा हे प्रिव्हेंट होऊ शकतं. छान. हां, तर अशी ही लस असते. आणि 26 नंतर काय, खूप साऱ्या महिला येतात, की 27 वर्ष आहे, 28 वर्ष आहे, आम्ही वॅक्सिन घेऊ शकतो का? तर त्याला सांगितलं आहे, की क्लिनिकल इन्फॉर्मेशन देऊन डिसिजन मेकिंग म्हणजे तुम्हाला रिस्क किती आहे. आता कसं आहे मी सांगितलं, ज्या रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणजे 15 ते 45 ह्या वयोगटातील महिला आहे, त्यांना कधी ना कधी ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं इन्फेक्शन हे झालंच असणार आहे. जर ते इन्फेक्शन झालेलं असणार तर हे काय ते बरं करणार नाही. लस जी आहे ती हे कॅन्सरला बरं करणार नाही हे लक्षात घ्यावं लागेल. जरी आपण ही लस घेतली आहे तरी आपल्याला पॅप स्मिअर स्क्रीनिंग हे सगळं करावंच लागणार आहे. तर ह्यांच्याबरोबर आपण त्यांची रिस्क बघितली पाहिजे. म्हणजे जर त्यांचं नवीन पार्टनरबरोबर लैंगिक संबंध येणार आहेत किंवा ज्या हाय रिस्क आहे, त्यांना HIV आहे किंवा सेम सेक्स जे म्हणतो आपण मेल टू मेल किंवा तर त्याच्यामध्ये ह्या जर हाय रिस्कमध्ये असणार तर ह्यांनाही आपण ते वॅक्सिन देऊ शकतो. आणि जर एका प्रकारचं सपोज कुणाला 16 स्ट्रेनचं इन्फेक्शन झालं आहे, लस दिल्याने त्यांना बाकीच्या स्ट्रेननी तर प्रोटेक्शन मिळू शकतं किंवा त्यांना त्याच्या जे आहे त्यांना इम्युनिटी डेव्हलप होते बाकीच्या स्ट्रेननी. तर आपण नक्की विचार करून घेतला पाहिजे आणि सगळ्या मुला-मुलींना हे वॅक्सिन दिलंच पाहिजे. या वॅक्सिनचा एकच अडथळा आहे की ह्याची कॉस्ट जी आहे जास्त आहे. अजून भारतात हे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम जे म्हणतो ह्याच्यात अजून ह्याचा समावेश केलेला नाही आहे. मिशन इंद्रधनुषमध्ये नाही आहे. तर इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स जे आहे त्यांनीही सांगितलं आहे की ज्यांना हे फायनान्शियली घेणं शक्य आहे त्या मुला-मुलींनी हे वॅक्सिन घेतलंच पाहिजे. आणि मुलांमध्ये दिल्याने एक ॲडव्हान्टेज असं आहे की ते मुलींना मग ते इन्फेक्ट करत नाही, त्यांचे जे पार्टनर आहे त्यांना ते इन्फेक्ट करत नाही. आणि हर्ड इम्युनिटी जे आपण म्हणतो की ते सगळ्यांना त्याच्या अँटीबॉडीज येतात आणि मग हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं इन्फेक्शन आटोक्यात येणार आणि 90% कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो, लोकांना होणार नाही. आणि जर लस अवेलेबल आहे तर आवर्जून ही घेतलीच पाहिजे. बिलकुल. म्हणजे जसं आपण कोरोनावर आत्ता पॉझिटिव्ह आशादायक वातावरण बघतोय, हर्ड इम्युनिटी जी आपण बघतो, तशीच ह्या कर्करोगावर पण आपल्याला मिळू शकते. फक्त गरज आहे लसीकरणाची. एक आशादायक वातावरण आहे आणि ह्या वळणावर मला आशाताईंनी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कोमल है कमजोर नहीं, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली, मौत भी तुझसे हारी है, हे गाणं आठवतं. तर या वळणावर इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा आपली लाडकी वाहिनी, ज्याचं नाव आहे सह्याद्री वाहिनी. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. मी डॉक्टर निखिल शासने आपलं स्वागत करतो आणि आजचा आपला विषय आहे सर्वायकल कॅन्सर विषयी, त्याचं निदान आणि उपचार. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रज्ञा चंगेडे मॅडम, ज्या सायन रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत. तर मॅडम, आपण तपासणीविषयी, स्क्रीनिंगविषयी आम्हाला सांगत होता, तर कोणी, कुठे आणि केव्हा तपासणीसाठी किंवा स्क्रीनिंगसाठी जायचं? तर स्क्रीनिंग जे आहे ते 2 प्रकारच्या टेस्टमुळे होते. एक असतं पॅप स्मिअर आणि एक असतं ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचा DNA. तर 21 ते 29 वर्षांच्या महिलांनी दर 3 वर्षाला ही पॅप टेस्ट ही घेतलीच पाहिजे. ती पॅप टेस्ट जी आहे ही रेग्युलर असू शकते किंवा 29 इयर्सच्या पुढे किंवा 29 ते 65 इयर्सपर्यंतच्या महिलांनी दर 3 वर्षाला ही पॅप टेस्ट घेतली पाहिजे. आणि जर HPV DNA करत आहे तर ती टेस्ट जी आहे ती पॅपसोबतही करता येते आणि फक्त HPV DNA ही करता येतो. तर जर आपण HPV DNA बरोबर पॅप टेस्ट करतोय, म्हणजे ज्याला को टेस्ट असं म्हणतात, ते जर करतोय तर ते दर 5 वर्षांनी करता येऊ शकतं. तर 21 ते 29 दर 3 वर्ष आणि 29 ते ऑलमोस्ट 65 इयर्सपर्यंत दर 5 वर्षांनी ही टेस्ट केलीच पाहिजे. HPV
को टेस्ट केल्याने आपण थोड्या वर्ष अजून म्हणजे 3 ऐवजी 5 वर्षांनी हे टेस्ट करू शकतो. आणि 65 इयर्सला जर आपले मागचे 2 को टेस्ट निगेटिव्ह आहे किंवा जर आपण रेग्युलर पॅप करतोय, हे 3 जे निगेटिव्ह आहेत म्हणजे ह्यांच्यात कॅन्सर आढळलेला नाही आहे किंवा हाय रिस्क जो आहे टाईप ऑफ HPV व्हायरस तो जर आढळून नाही आलेला आहे, तर आपण ही तपासणी बंद करू शकतो. पण जर जेव्हा कोणाचं हिस्टेक्टमी होते म्हणजे गर्भाशय काढला जातो, तो कॅन्सरमुळे काढला असेल किंवा ज्याला इम्युनोसप्रेशन आहे, त्या अशा काही महिलांमध्ये 65 इयर्सच्या नंतरही म्हणजे तो कॅन्सर केल्यावरती 20 वर्ष म्हणजे जरी त्यांचं वयोगट 65च्या वरती असेल तरीही त्यांच्यामध्ये ही स्क्रीनिंग चालू ठेवावी लागते. बरं, आणि ते लिक्विड पॅप आणि रूटीन पॅप टेस्ट विषयी थोडीफार आमच्या मित्रांना माहिती दे. हां, तर पॅप म्हणजे काय असतं की गर्भाशयाचं जे मुख असतं म्हणजे ज्याला आपण सर्विक्स म्हणतो, त्यांच्या ज्या पेशी असतात त्या खरवडून काढलेल्या जातात. तर त्या कशा खरवडून काढतात की आपल्याकडे एक आयर स्पॅच्युला म्हणजे महिलांना सांगू इच्छिते की ही फार सोपी तपासणी आहे. ह्याच्यासाठी ॲडमिट व्हावं लागत नाही, बाह्य रुग्ण विभागात होते. आम्ही तर आमच्या OPDमध्ये आलेल्या सर्व महिलांवर ही चाचणी करतो, त्यांना झोपवले जाते. तर त्याच्या आधी महिलांनी काय काळजी घ्यावी की 2 दिवस आधी म्हणजे 48 तास आधी त्यांनी लैंगिक संबंध ठेवू नये. तिथे वजायना किंवा योनी मार्गात एखादा औषध, जेली, वॉश किंवा एखादं गर्भनिरोधक साधन असतं ज्याला आपण टॅम्पून, डायफ्रॅम, सर्वायकल कॅप किंवा मासिक पाळीच्या वेळेला जे आपण टॅम्पून टाकतो ह्याचा वापर करू नये. ह्यानी काय होतं, ह्या पेशी व्यवस्थित तपासल्या जात नाही. लैंगिक संबंधही ठेवू नये 48 तास आणि OPD बाह्य रुग्ण विभागात यावे. यांना फक्त थोडंसं डिस्कम्फर्ट म्हणता येईल म्हणजे दुखत नाही, फक्त थोडासा गैरसोय होऊ शकते, थोडंसं त्यांना समजू शकतं. पण जर खोल श्वास घेतला, मसल्स रिलॅक्स ठेवले आणि शांत जर आपण राहिलो तर ही चाचणी अगदी लवकर होऊ शकते. ह्याच्यात काय करतात की एक स्पेक्युलम टाकतात योनी मार्गात आणि सर्विक्स जे असतं त्याचं आपण ज्या पेशी असतात त्या एक साधन असतं आयर स्पॅच्युला किंवा एक प्लास्टिकचा ब्रश असतो, त्यांनी ह्या पेशी खरवडून काढतात आणि एका काचेच्या पट्टीवर किंवा स्लाईडवर ह्याचं एक फिक्स करून टाकतात. ते जो ब्रश असतो ते पसरवतात म्हणजे ज्या पेशी ज्या ब्रशवर आलेल्या आहेत त्या आपण काचेच्या पट्टीवर पसरवतो व त्याला अल्कोहोलच्या माध्यमाने फिक्स करतो आणि मग हे लॅबॉरेटरीमध्ये मायक्रोस्कोप खाली ह्याची पूर्ण जी आहे ह्याचं निदान केलं जातं की ह्या पेशींमध्ये कर्करोगाची सुरुवात झालेली आहे की नाही. तर त्याच्यामध्ये हे झालं रेग्युलर पॅप. आता ह्याच्यापेक्षा जे आहे एक नवीन आलेलं आहे त्याला म्हणतात लिक्विड पॅप. लिक्विड पॅपचं ॲडव्हान्टेज किंवा जे एक असतं ते असतं की ह्या पेशींबरोबर आपण HPV व्हायरस पण त्या महिलेचं इन्फेक्शन आहे की नाही त्याचा DNA आपण त्याचा तपास ह्याच टेस्टमध्ये करू शकतो. तर ह्याच्यात काय होतं की जेव्हा एखाद्या स्लाईडवर ते फिक्स केली जाते तर त्याचं खूप काळजी घ्यावी लागते की ते हवेने सुकले नाही पाहिजे, नाहीतर ते सेल्स जे ते मायक्रोस्कोप खाली नीट दिसत नाही. लिक्विड पॅपमध्ये हे जी स्लाईड असते ही लॅबॉरेटरीमध्ये बनवलेली असते म्हणजे जे आपण खरवडतो किंवा ज्या पेशी आपण खरवडतो आयर स्पॅच्युलाने ते जे आहे तो स्पॅच्युला एका द्रव्यामध्ये तो टाकतात आणि त्या पेशी आहे ते त्या माध्यमात त्या द्रव्यामध्ये ट्रान्सफर होतात आणि लॅबमध्ये एक चांगले फिल्म तयार केली असते. ह्याला मशीनचा वापर करतात, फिल्टरचा वापर करतात आणि मोनोलेअर म्हणजे ह्या ज्या पेशी आहेत त्या एकदम सुंदर दिसतात, एकदम त्यांच्यामध्ये काय हवेने सुकलेल्या नसतात किंवा जे इनॲडिक्वेट पॅप्सपेर येतं म्हणजे कधी कधी जर एक्सपिरियन्स नसेल कोणी आणि त्याला फिक्स करता नाही आलं तर कधी कधी तो पॅप्समेअर जो असतो तो इनॲडिक्वेट देतात कारण तेवढे सेल तेवढ्या पेशी त्या मायक्रोस्कोप खाली दिसत नाहीत. मग अशा काही पेशंटमध्ये काय होतं की तो पुन्हा करावं लागते ती टेस्ट आणि खूप साऱ्या महिला मग पुन्हा येत नाही. मग ह्या लिक्विड पॅपच्या माध्यमाने काय होतं सर्व पेशी व्यवस्थित, कारण हे जे स्लाईड जी आहे ती लॅबॉरेटरीमध्ये तयार करता येतात आणि ॲडव्हान्टेज हे आहे की 5 वर्षांनी आपण करू शकतो, दर 3 वर्षाला करायची गरज नाही आहे जर आपण को टेस्ट करत आहोत. आणि HPV DNA म्हणजे हाय रिस्क टाईपच्या व्हायरसनी जर इन्फेक्शन झालंय ते सुद्धा कळता येतं. तर ह्याचे फारच छान पद्धतीने मॅडमने सांगितलं आणि 5 वर्षांनी म्हणजे पंचवार्षिक योजना टाईपमध्ये आपल्या प्लॅनिंगमध्ये आपण ही ॲड करू शकतो. आणि मॅडम सर्वायकल जो कॅन्सर आहे, कर्करोग आहे, त्याच्यावर काही रामबाण उपाय असं काही आहे का? रामबाण उपाय तर नाही आहे
पण रामबाण प्रतिबंध करण्यासाठी आहे लस आणि पॅप स्मिअर स्क्रीनिंग. तर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे की 2030 पर्यंत आपण हा सर्वायकल कॅन्सर पूर्णपणे एलिमिनेट किंवा नाहीसा केला पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येक देशामध्ये 1,00,000पैकी फक्त 4 पेक्षा खालील महिलांनाच हा कॅन्सर असला पाहिजे, पूर्ण जर एलिमिनेट करायचा असेल. आता भारतात बघा संख्या किती आहे. त्याच्यासाठी WHO किंवा जागतिक आरोग्य संघटनेने 3 स्तंभ दिलेले आहेत. एक 90, 70, 90 असा त्यांचा प्लॅन आहे. 90% मुलींना हे वॅक्सिन मिळालंच पाहिजे. 15 वर्षाखालील मुलांना हे वॅक्सिन मिळालं पाहिजे. 70% महिलांमध्ये हे चांगल्या हाय बेस्ड फ्रिक्वेन्सी टेस्ट म्हणजे जी हाय क्वालिटी टेस्ट असते, म्हणजे HPV DNA किंवा अशा 70% महिलांचं स्क्रीनिंग हे झालं पाहिजे. जर आपण भारतात पाहिलं तर 20%पेक्षा कमी महिला ह्या पॅप स्क्रीनिंग घेतात. तर आपल्याला हे स्क्रीनिंग वाढवलं पाहिजे. आणि तिसरा स्तंभ असा की 90% जे प्री कॅन्सरस लिजन्स आहेत, म्हणजे ज्यांच्यामध्ये कॅन्सरची सुरुवात झाली आहे किंवा ज्यांना कॅन्सर झाला आहे, अशा 90% महिलांना उपचार मिळालाच पाहिजे. तर असे हे 3 स्तंभ म्हणजे 90, 70, 90 जर आपण फॉलो केले तर हा रामबाण उपायच म्हणावा लागेल. जर कोणाला कॅन्सर झाला आहे तर त्याच्यासाठी त्याचा जो आहे उपचार जो आहे त्याच्यासाठी एक असते अवेलेबल असते शस्त्रक्रिया, ज्याला आपण रॅडिकल हिस्टेक्टमी असं म्हणतो. त्याच्यात काय होतं तर किंवा दुसरा प्रकार असतो किमो इरेडिएशन, म्हणजे किमोथेरपी प्लस रेडिओथेरपी ही दिली जाते. तर शस्त्रक्रिया करायची की नाही, का कोणाला किमो इरेडिएशन द्यायचं, ह्याचा सगळा जो आहे निदान जे आहे तो कुठल्या वय किती आहे महिलेचं, तिला पुढे फ्युचर चाइल्ड बेरिंग म्हणजे तिला पुढे मुलं हवी आहेत की नाही, तिचा कॅन्सर कुठल्या साईजचा आहे, कुठल्या आकाराचा आहे, कुठल्या टाईपचा आहे, त्याचं स्टेजिंग किती आहे, म्हणजे तो टप्पा कुठला आहे कॅन्सरचा, शेजारच्या आवरणामध्ये पसरला आहे का, बाह्य रुग्णांमध्ये तो जे डिस्टंट ऑर्गन्स जे असतात त्याच्यामध्ये पसरला आहे की नाही, ते सगळं आपल्याला बघावं लागतं. जर तो कमी टप्प्याचा असेल तर आपण रॅडिकल हिस्टेक्टमीने गर्भपिशवी, ग्रीवा, वरचा योनी मार्ग, त्याच्या आजूबाजूचे जे आवरण असतं ते काढून हा कॅन्सरचा उपचार करू शकतो. जर हा कॅन्सर पसरलेला असेल किंवा लिम्फ नोड्स इन्व्हॉल्ड असतील किंवा लंग्स, लिव्हर असे बाकीचे जर अवयव ह्याच्यात इन्व्हॉल्ड असतील तर आपल्याला मग किमो रेडिओथेरपी म्हणजे कॉन्करंट जी किमो आणि रेडिएशन हे दोन्ही दिले जातात. रेडिएशनमध्येही 2 प्रकार असतात, एक असते ब्रॅकीथेरपी आणि टेलिथेरपी. त्याच्यामध्ये योनी मार्गात सुद्धा आतून सुद्धा रेडिओथेरपी दिली जाते व पोटावरून सुद्धा रेडिओथेरपी दिली जाते. तर ह्याचा आकार, साईज आणि भरपूर फॅक्टर्स असतात ज्यांनी आम्ही डिसाईड करतो की कोणावर शस्त्रक्रिया करायची आणि कोणाला किमो रेडिओथेरपी द्यायची. मॅडम छान एकदम तुम्ही विस्ताराने आम्हाला सांगितलं, ते एकदम चांगलं वाटलं, आम्हाला हा विषय कळला. आणि आता वेळ संपत आलेली आहे, तर जाता जाता आमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही काय संदेश देणार? संदेश देऊ इच्छिते की हा एक असा कर्करोग आहे ज्याला प्रिव्हेन्शन आहे. तर प्रिव्हेन्शन कसं आपण करू शकतो की आपण ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसची लस घेऊ शकतो. तर आपण आपल्या जे मुलं मुली आहेत किंवा ग्रँडडॉटर ग्रँडसन म्हणजे नात नाती त्यांना आपण ही लस आवर्जून दिलीच पाहिजे. आणि जर ह्या लसीचं जर फायनान्शियल फॅक्टर जर आपण ते जर ओव्हरकम करता आलं किंवा ही लस कमी दरात जर उपलब्ध झाली तर खूप लोक ही लस घेऊ शकतात. त्याच्यानंतर स्क्रीनिंग जे आहे ते प्रत्येक महिलेने, जसं आम्ही आमच्या सायन रुग्णालयामध्ये महिला दिवस या 8 मार्चला जो असतो जागतिक महिला दिवस, सर्व परिचारिकांचं आम्ही स्क्रीनिंग केलं. अरे छान. हां, तर आम्ही जवळजवळ सगळ्या स्टाफ नर्सला बोलवलं, त्यांना एक हेल्थ चेकअप कॅम्प घेतला आणि ज्या एलिजिबल होत्या त्यांना आम्ही पॅप स्मिअरची स्क्रीनिंग आमच्या बाह्य रुग्ण विभागात केली. तर जर कॉर्पोरेट लेवलवर किंवा ऑफिसमध्ये किंवा आपल्याला कोणाला जर ते गिफ्ट द्यायचं आहे, आपली आई आहे, बहीण आहे, तर एखादी साडी किंवा दुसरं काही देण्यापेक्षा जर आपण एक पॅप टेस्ट ही एक गिफ्ट दिली कोणाला तर ती नक्की आपल्याला कर्करोग कमी करण्यासाठी मदत करणार. आणि थर्ड आहे की जर आपल्याला काही सिम्पटम्स किंवा लक्षणं जाणवली तर त्वरित स्त्रीरोग तज्ज्ञाकडे गेलं पाहिजे. जर त्यांनी पॅप स्मिअर ॲडवाईस केला आहे किंवा एखादी बायोप्सी तर ती
केली पाहिजे आणि आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. साधंही लक्षण असेल, पांढरं पाणीही असेल, तर ते कर्करोगसुद्धा असू शकतं. त्याच्यामुळे आपण कुठलीच लक्षणं हे त्याच्यावरती मात केली पाहिजे, त्याच्यासाठी निदान केलं पाहिजे, डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. आणि आपण जर हे 3 गोष्टी पाळल्या, की लसीकरण, स्क्रीनिंग आणि प्रॉम्प्ट ट्रीटमेंट अँड डायग्नोसिस, हे जर 3 आपण पाळल्या तर नक्की आपण सर्व्हायकल कॅन्सर हा जगातूनच एलिमिनेट करू शकतो. तर छानच मॅडम. आणि मॅडमने फार छान संकल्पना दिली की वाढदिवसाच्या दिवशी भेट म्हणून एखादी चाचणी आपण किंवा हेल्थ चेकअप जर दिला ते पण एकदम छान गिफ्ट होईल. तर चांगली संकल्पना आहे. मॅडम, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याविषयी आणि आमच्या मित्रांना, आम्हा सगळ्यांना जनजागृती केली या विषयाविषयी, तर त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि मित्रांनो, तर कार्यक्रम तुम्हाला आवडतोय आणि स्वामी विवेकानंदांच्याच एका विचाराने मी सांगता करतो आजच्या कार्यक्रमाची, ज्ञानाचा प्रकाश सर्व अंधकार दूर करतो. तर आज जे आपल्याला ज्ञान मिळालं, माहिती मिळाली, ते आपण लक्षात ठेवायची आणि त्यानुसार अनुकरण करण्याचं, आचरण करण्याचा प्रयत्न करूया. तर आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. धन्यवाद. नमस्कार.